विवाहबद्ध झाला. बाबूजी बाबा म्हणजे गावगाड्यातील एक प्रमुख गाव पुढारी, अस्सल मातीशी टक्कर देणारा निष्ठावंत शेतकरी. बैल बारदाना शेती अवजार याद्वारे घामाचं सिंचन करून मातीतून अमोघ मोत्याचं पीक घेणारा हा शेतकरी. आणि त्यांच्या कष्टाला आता सावित्रीबाईंची साथ मिळू लागली. दोघांनी आपला फाटका संसार नेटका करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. संसार वेलीवरती तुळशीराम, लक्ष्मण, हौसात्या नावाची फुलं उमलली. भल्या पहाटे उठावं, शेतात राबावं असा शिरस्त दोघांचा सुरू झाला. बाबूजी बाबांचा स्वभाव अतिशय तापट, उग्र प्रतापी, तर सावित्रीबाई अतिशय प्रेमळ आणि संयमी. एकानं पसारा करावा आणि दुसऱ्यानं आवरावा. संसारात प्रगती होऊ लागली. मुलं हळूहळू मोठी होत होती. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेतीमध्ये सगळे कष्टू लागले. आईने मुलांच्या शिक्षणाकडे नेहमी लक्ष दिलं. मुलांची हेळसांड होणार नाही याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. आप्पा 10वीची परीक्षा पास झाले आणि तेवढ्यात अरे सगळेच जर बाहेर गेले तर ही शेती कुणी करायची असा बाबूजी बाबांचा इशारा आला. घरात फार मोठा धाक होता. आप्पांचं कॉलेजला जायचं स्वप्न शेवटी स्वप्नच राहिलं आणि आप्पा वडिलांबरोबर ती शेती व्यवसायात लक्ष घालू लागले. संसार मोठा होता, कोरडवाहू शेती, संसारात भागेना. सावित्रीबाई, तुळशीराम आप्पा, बहीण असे तिघे दत्तात्रय थोरात यांच्याकडे ओतूरला कामाला जात. 5 वर्ष तेथे चाकरी केली. कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी शेळी पालनही केलं. प्रसंगी पोटाला चिमटा घेतला, पण संसार मात्र उभा केला. छोट्या मुलाला म्हणजे लक्ष्मण दादांना B.Com पर्यंत M.Com पर्यंत शिक्षण दिलं. हळूहळू आप्पांनी शेती बागायती केली आणि कुटुंबाने कात टाकली. परिस्थितीने बाळसं धरलं. आर्थिक प्रगती झाली. एका बाजूला काबाड कष्ट दिवसभर करायचे आणि दुसऱ्या बाजूला कष्टाने आंबलेलं चिंबलेलं ते शरीर आणि मन उल्हासित करण्यासाठी हरिभजनामध्ये दंग व्हायचं. भजन नामस्मरण करून घरात वारकरी परंपरा जोपासली आणि त्याचा परिणाम अध्यात्माचे संस्कार या माईने मुलांवरती केले. वडील गावगाड्यातील महत्वाची आसामी. घरात अनेकांचा राबता असायचा. वडिलांकडून समाजसेवेचं, राजकारणाचं बाळकडू आप्पांना मिळू लागलं. लोकांची रेलचेल असायची. आलेल्या प्रत्येकाला खाऊ पिऊ घातलंच पाहिजे आणि त्यांना खाऊ पिऊ घालण्याचं काम या माऊलीने केलं. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या निमित्ताने गावातील तरुण एकत्र आले. त्यात तुळशीराम आप्पा एक होते. गावात अनेक सामाजिक उपक्रम राबवू लागले आणि त्यातून या तरुणांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवली. लोकांनी भरघोस पाठिंबा दिला. तुळशीराम आप्पा, शिरीष वाळेकर, खंडेराव पाटील, तुकाराम शेटे आदी तरुण मंडळी राजकारणात आली आणि त्यावेळी तरुणांकडे नेतृत्वाची धुरा सोपवावी असा एक विचार पुढे आला. उदापूर गावचे माजी सरपंच कैलासवासी यशवंतदादा शिंदे यांनी हा प्रस्ताव भागोजी बाबांपुढे मांडला आणि घरातून प्रचंड असा विरोध झाला. सगळेच जर राजकारणात गेले तर घर सांभाळायचं कोणी. परंतु बाबांची समजूत त्या काळातल्या जुन्या जाणत्या लोकांनी घातली आणि यशवंतदादांच्या सहकार्याने आप्पा गावचे सरपंच झाले. भागोजी बाबा आणि सावित्रीबाईंनी आप्पांना पहिल्याच दिवशी सांगितलं, तू आता गावाकडेच लक्ष दे, घरचं आम्ही पाहतो. मित्रांनो, देशाचे नेते शरद पवार साहेब नेहमी म्हणतात, ज्याला गावात राजकारण करायचंय त्याने पहिलं आपलं घर सांभाळलं पाहिजे. ज्याला तालुक्यात राजकारण करायचंय त्याच्या पाठीशी गाव असलं पाहिजे. ज्याच्या पाठीशी तालुका तो राज्याचं नेतृत्व करू शकतो आणि ज्याच्या पाठीशी राज्य तो देशाचा कारभारी होऊ शकतो. मित्रांनो, मोदी साहेब आज जे पंतप्रधान आहेत, गुजरात मधली 24च्या 24 खासदार हे त्यांच्या पक्षाचे आहेत. ज्याच्या पाठीशी उभं राहणार कोणतरी असलं पाहिजे. तुळशीरामाप्पा राजकारणात स्थिरावले. 5 वर्ष सरपंचपद भूषवलं. गावात विकासाची गंगा आणली. उदापूरला पहिला आदर्श सरपंच पुरस्कार त्यांनी मिळवून दिला आणि त्यांचं नशीबही थोरच होतं. आत्ताच्या मागच्या इलेक्शनच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांसारखं 3.5 वर्ष निवडणूकच झाली नाही. 5 वर्ष सरपंचपद
आणि 3.5 वर्ष ते प्रशासक म्हणून त्यांनी 8.5 वर्ष गावचा कारभार हाकला. आणि गावालाही माहित नव्हतं हे प्रशासक आहेत की सरपंच आहेत. असा कारभार त्यांनी 8.5 वर्ष केला. गावामध्ये ग्रामपंचायतीची इमारत, नळ पाणी पुरवठा योजना, सरस्वती विद्यालयाच्या इमारतीच्या खोल्या, अनेक टॉयलेट्स बांधली, रस्ते केले. सरपंच पदाला खऱ्या अर्थाने न्याय दिला. सोसायटीमध्ये ते 35 वर्ष, काही वर्ष चेअरमन, काही वर्ष सदस्य म्हणून कार्यरत आहेत. 16 वर्ष त्यांनी बाजार समितीचं संचालक पद भूषवलं. हे सगळं त्यांनी केलं. त्याचं कारण आहे त्यांच्या पाठीमागे आई आणि वडील हे घर सांभाळणारी माणसं भक्कमपणे उभी होती, म्हणून ते राजकारणात स्थिरावू शकले. याच कालावधीमध्ये तत्कालीन आमदार वल्लभ शेठजी बेनके साहेब, शिवाजीराव दादा काळे साहेब यांचे प्रेमाचे आणि स्नेहाचं नातं जुळलं. आणि त्याला कारणीभूत सुद्धा आई सावित्री माईच आहे. घरात कोणी येऊ त्याला जेव घातल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही, हा त्यांचा शिरस्ता. वल्लभ शेठ संजयराव काळे आले की शेंगोळी, पिठलं, चुलीवरच्या भाकरी इत्यादींचा स्वयंपाक तारा असायचा. आणि वडीलकीच्या नात्याने त्या म्हणायच्या, बाबांनो तुमचं राजकारण काय मला कळत नाही, पहिलं काहीतरी खा, मग जा कुठे हिंडायला जायचंय तिकडे. शेठला त्या जेवणाची इतकी चव लागली की कोपऱ्या मांडव्याला निघताना ते आईला, आप्पांना आईच्या हातचं पिठलं आणि भाकरीचा डबा घेऊन यायला सांगत. अनेकांची भूक भागवणारी अन्नपूर्णा आज आम्ही गमावली. मित्रांनो, नातवंडावर आजीचं विलक्षण प्रेम होतं. आजीच्या संस्कारात ही मुलं मोठी झाली. आजीच्या संस्काराचा बटवा आणि मांडीवर बसून पुराण कथा ऐकत तेजल, तुषार, तेजस, नेहल, परिमल ही मुलं मोठी झाली. त्यांचा व आजीचा स्नेह मोठा जुळला होता. आजीच्या शेवटच्या काळात तेजल, तेजस आणि तुषार यांनी आजीची फार मोठी सेवा केली. आजी आजोबांच्या संस्कारानं त्यांचे आयुष्य घडले. तुषार बाजार समितीत, तेजल कंपनीमध्ये नोकरी करते. आणि नुकताच त्यांचा नातू तेजसला त्याने PhD ची पदवी मिळवली, तो डॉक्टर झाला. आणि सर्व घरातील संस्काराचं, हे सर्व त्यांच्या घरातील संस्काराचं लेणं आहे. तेजस PhD झाल्याचा आनंद आजीच्या चेहऱ्यावरती ओसंडून वाहत होता. मित्रांनो, आप्पा आज राजकारणात अनेक पदांवरती काम करून यशस्वी झाले. त्यांच्या पाठीमागे आई वडिलांचा हात होता. आपली पत्नी सुनीता यांची मोलाची साथ होती. आणि उदापूर आणि गावकऱ्यांचं प्रेमही त्यांना लाभलं. आजही आप्पांच्या जेवढ्या निवडणुका झाल्या, लोकांनी पक्ष भेद विसरून त्यांना पाठिंबा दिला आणि त्याचं ऋण ते नेहमी मानतात. आजही त्यांचा शब्द गावात प्रमाण मानला जातो. आज ते श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. या 10 दिवसामध्ये अनेक लोक त्यांना भेटायला येतात, आजीच्या आठवणी काढतात. त्यावेळी नक्कीच काहीतरी गमावल्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतं. आईच्या आठवणीने डोळ्याच्या कडा पाणवतात, कंठ दाटून येतो. हत्तीसारखा हा माणूस जेव्हा दुःखाने व्याकुळ झालेला अनेकांनी पाहिला, तेव्हा नक्कीच असं वाटतं की आज त्यांनी आधारवड गमावला, आज त्यांचा आधारवड कोसळला. शेवटी एवढंच म्हणतो, कणाकणाने ज्योत जळाली, उजळीत तेजो धन, जगास द्याया शीतल छाया, झिजले हे चंदन, झिजले हे चंदन. सावित्रीबाईंना आपणा सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी त्रिवार प्रणाम करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि म्हणून आपण औपचारिक असा श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत. अनेकांना बोलायचं आहे, परंतु वेळेअभावी ज्यांना संधी मिळेल ते या ठिकाणी बोलतील. ते जे भाषण करतील ते आपल्या वतीनेच होईल अशी या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो. आणि श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आजींची नात तेजल लक्ष्मण शिंदे या ठिकाणी मी निमंत्रित करतो.